आपण झालं नाही म्हणणं सोपं असतं, पण ती जबाबदारी उचलणं हे आपलं कर्तव्य असतात असं मला वाटतं. खूप गोष्टी करायची आहे. सावंतवाडी शहरामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना मला 5 वर्षाचे अनुभव आले. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कौन्सिल चालवायला मिळाले, बजेट मांडायला मिळाले. पण मला सांगा, तगडं आव्हान आहे. अगदी श्रद्धाराज भोसले आहेत ज्या राजकारणात आहेत, त्याचबरोबर दीपक केसरकर तुमच्या विरोधात आहेत. अगदी तुम्ही म्हटलं तर रवींद्र चव्हाणसुद्धा तुमच्या विरोधात असणार, कारण तुम्ही अपक्ष आहेत. त्यांनाच पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे. मला विरोधी कोण आहे ह्याच्याबद्दल काय वाटत नाही आहे. शहरवासियांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी काय करणार आहे, त्यांच्या अपेक्षा आहे, त्यामुळे मला निश्चितच ते मतदान करणार आहेत. मला किती वर्ष आपण पक्षासाठी काम करतो आणि ज्यावेळी पक्ष आपल्याला अगदी वाईट वाटत असेल. भरपूर वाईट वाटतं, खूप म्हणजे खूप मनापासून वाईट वाटतं. मागच्या वेळीसुद्धा असंच झालं. मी अनपेक्षित अपक्ष लढवली आणि सत्तेसाठी भाजप आणि शिवसेनेची गटाला मदत केलेली होती. आणि आता ओपन नगराध्यक्ष महिला आरक्षण पडले तेव्हा मला पूर्ण खात्री होती की भाजप पक्ष मला निश्चितच तिकीट देईल म्हणून. आणि त्याच्यामुळे मी बिंदास आपल्या पक्षश्रेष्ठींकडे विनंती करत राहिली की मला यंदा लढवायचं आहे. बट ॲट द लास्ट मोमेंट नक्कीच पक्षाला धडा शिकवाल का? आणि ज्यावेळी तुम्ही दिलेला होता त्यावेळी सुद्धा तुम्हाला चांगली वागणूक दिली नाही असं वाटतं? चांगलं वागणूक दिलं नाही असं नाही आहे. माझे इंटरव्ह्यू चांगलं घेतलं त्यांनी. फक्त OBCचे मुद्दा केलं होतं. पण मी म्हटलं की आमचं कर्नाटकमध्ये OBC नाही आहे, आम्ही ओपन कॅटेगरीमध्येच येतो. त्याच्यामुळे मला ते एकच सांगितलं त्यांनी. धडा शिकवाल? धडा शिकवायचा नाही आहे. धडा शिकवणारे आम्ही नाही आहोत. आम्ही अशा अर्थाने विचारलं की तुम्हाला तिकीट विजय मिळणारच आहे. आणि कुठलं तरी गॉडफादर सगळ्यांना आपण धरूनच चालला पाहिजे शहराचं डेव्हलपमेंटसाठी. आणि आपलं पालकमंत्री असू द्या, प्रदेशाध्यक्ष असू द्या, इथला आमदार असू द्या, त्यांना धरूनच आपण शहराचा विकास करू शकतो. आज अपक्ष लढवते शहरासाठी, पण विकासासाठी सगळे पक्षश्रेष्ठींना धरून चालणार आहे. आपण पाहताय सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता पाहायला लागेल की अन्नपूर्णा बोरगावकर आहेत, त्याचबरोबर श्रद्धाराज भोसले सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर दीपक केसरकर आहेत, कविटकर सुद्धा आहेत. कोण बाजी मारतो हे निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.